शेअर बाजारात आज तुफान तेजी आली आहे। निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी आता उघडताच खरं तर नवे उच्चांक नोंदवले आहेत। निफ्टीनं 23,337 चा स्तर गाठला आहे, तर सेन्सेक्सनं 76,800च्या वर पोहोचल्याचं कळतंय। शेअर बाजारात आज तुफान तेजी आली आहे। निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी आता बाजार उघडताच उच्चांक नोंदवले आहेत। निफ्टीनं 23,337 चा स्तर गाठला आहे, तर सेन्सेक्स 76,800च्या वर पोहोचला आहे। शेअर बाजारात आज तुफान तेजी आली आहे। अवघ्या काही दिवसांपूर्वी अर्थातच 2 दिवसांपूर्वी एक्झिट पोल आले होते आणि त्याच एक्झिट पोलचा कुठेतरी परिणाम असल्याचं बोललं जात आहे। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निनाद यांच्याकडून। निनाद, आपण पाहतोय अगदी 2 दिवसांपूर्वीच एक्झिट पोल जाहीर झालेत आणि त्यानंतर आता शेअर बाजारात आज मोठी तुफान तेजी आल्याचं कळतंय। सध्या काय आकडेवारी आहे शेअर बाजारात? काही वेळापूर्वी जेव्हा बाजार 9:15ला ओपन झाला त्यावेळी निफ्टीने 23,337 ची पातळी गाठली। त्याचप्रमाणे सेन्सेक्सने सुद्धा 76,800च्या वर पोहोचून आता तिथून थोडीशी विक्री आलेली आहे। पण आपल्याला अपेक्षेप्रमाणे जेव्हा शेअर बाजाराला मोदी सरकार परत येते असं एक्झिट पोल मधून दिसायला लागलं, त्याच क्षणीच बाजारामध्ये तेजी येणार, तेजी परतणार हे जवळपास निश्चित होतं। आज सकाळी बाजार जेव्हा उघडला त्यावेळी प्री ओपनिंग सेशन मध्ये साधारण सेन्सेक्सने 2,000 पॉईंटची उसळी घेतली होती आणि निफ्टीने सुद्धा जवळपास 1,000 अंकांची उसळी घेतली होती। पण त्यानंतर जेव्हा मार्केट खरंच उघडलं त्यावेळी साधारणतः 887 अंकांची निफ्टीने उसळी घेतली आणि सेन्सेक्सने सुद्धा 1,700 अंकांची उसळी घेतली। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर अदानी समूहाचे जे शेअर्स आहेत त्यामध्ये मोठी तेजी बघायला मिळते। त्याचप्रमाणे इंडियन ऑइल असेल, ONGC असेल किंवा SBI असेल किंवा सरकारी ज्या बँका आहेत, सरकारी जे प्रकल्प आहेत, सरकारी कारखाने जे आहेत, त्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी बघायला मिळते। याचं प्रामुख्याने कारण असं आहे की शेअर बाजाराला स्थिरता हवी असते। एक्झिट पोलच्या निकालांमधनं असं दिसतंय की बाजार पुढचे 5 वर्ष एकाच ग्रुपचे म्हणजे एनडीएचं सरकार कायम राहील आणि यातूनच शेअर बाजाराला जो कॉन्फिडन्स लागतो सरकारच्या धोरणांमध्ये, ज्या पॉलिसी असतात त्यामध्ये, तो येताना आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणून शेअर बाजारात तेजी आपल्याला दिसते। या पुढच्या काळात सुद्धा ही तेजी काही दिवस पुढचे कायम राहील असे तज्ज्ञांची हे आहे, तज्ज्ञांचा होरा आहे। आपल्याला आज ही तेजी आजची आहे। आता उद्या ऍक्च्युली जेव्हा निकाल येतील त्यानंतर सुद्धा तेजी कायम राहते का याकडे बघावं लागणार आहे। कारण बाजारात जे पार्टिसिपंट असतात ते बाजारात नफा घ्यायला आलेले असतात। ज्या गुंतवणूकदारांनी निकालाच्या आधी म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये बाजार जेव्हा पडलेला होता त्या स्तरावरती खरेदी केलेली आहे, त्यांना आजच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट झालेला आहे। आता उद्या ऍक्च्युली जेव्हा निकाल येतील तेव्हा हे गुंतवणूकदार आपला नफा वसूल करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आपण जर पाहिलं तर शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या 3-4 वर्षामध्ये प्रामुख्याने कोविडच्या नंतरच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। साधारणतः आधी जे 2021 पर्यंतची जी संख्या 3-4 कोटी लोकांच्या आसपास होती ती साधारणतः 15 कोटींच्या आसपास आता गेलेली आहे। त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडामध्ये जे गुंतवणूक करतात SIPच्या माध्यमातून अशांची संख्या सुद्धा कोट्यावधींनी वाढलेली आहे, मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। अशा सगळ्या गुंतवणूकदारांना आता या तेजीचा फायदा होणार आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये ही तेजी कायम राहील, दीर्घकालीन तेजी कायम राहील याबद्दल जरी कोणाच्या मनात शंका नसली तरी नजीकच्या काळामध्ये प्रॉफिट बुकिंग किंवा नफा वसुली येऊ शकते अशी भीती सुद्धा बरेच जण व्यक्त करतात। वर्षा, अगदीच निनाद, त्यामुळे शेअर बाजारात आणखी काय उलथापालथी होत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।